नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनदर्शिका हा टॉपिक पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। सर्वप्रथम आपण याचे रूल क्लिअर करणार, कारण की मुलांना हे टॉपिक समजायला थोडासा हार्ड जाते, उत्तर ॲक्युरेट निघत नाही। त्याच्यासाठी आपल्याला याचे नियम क्लिअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओला पॉज करून तुम्ही त्याची नोट्स काढू शकता। मी नियम शॉर्टकटमध्ये लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जातील आणि तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही। व्हिडिओ संपूर्ण बघा, तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। याच्यावर 1 ते 2 क्वेश्चन नेहमी पेपरमध्ये येतातच। पेपर कोणताही असो, तुम्ही सेंट्रलचा द्या किंवा मग राज्य सरकारचा द्या, याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात म्हणजे येतातच। पहा, इथं दिलेलं आहे सामान्य वर्ष, इथं दिलेलं आहे लीप वर्ष। ओके, मग पहा, ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो? सामान्य वर्ष। आणि ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण? लीप वर्ष। पहा, जसं की मी जर म्हटलं 1997, याला 4 ने भाग जातो का? तर नाही जात विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हा लीप वर्ष आहे। परंतु जर हेच शतक वर्ष जर असेल, परंतु काय म्हटलं, याचं जर शतक वर्ष असेल तर आपल्याला कितीने भागायचं आहे? 400 ने। जसं की 1900 ला 400 ने भाग जातो का? नाही, परंतु 2000 ला 400 ने भाग जातो, आहे की नाही? मग याला आपल्याला 400 ने भागून पाहायचं आहे, तरच लीप वर्ष आहे की नाही कळते। ओके, इथं हा लीप वर्ष होईल। ओके, परंतु हा जे आहे 1900 हा लीप वर्ष होणार का? नाही, याला 400 ने, ज्या वेळेस शेवटी 2 शून्य असतील त्यावेळेस आपल्याला 400 ने भागून याला पाहायचं आहे। आता इकडे लक्ष द्या, इकडे आहे लीप वर्ष। ज्या वर्षाला 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष आपण म्हणत असतो। जसं की आपण म्हटलं 1996, याला 4 ने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याला आपण लीप वर्ष म्हणतो। त्याच्यानंतर 2000 असेल किंवा मग 2016, 2012 याला 4 ने भाग जातो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? लीप वर्ष। आणि जर पहा, लक्ष द्या, सामान्य म्हणजे आता याला भागायचं कसं आहे? जसं शतक वर्ष आपल्याला दिलेले आहे, जसं की आता आपल्याला दिलेलं आहे 1800। 1800 जे आहे, 1800 ला 400 ने भाग जातो का? आत्ताच आपण पाहिलेलं आहे, तर याला भाग जात नाही। मग हा लीप वर्ष आहे का? नाही, सामान्य वर्ष आहे। कोणता वर्ष आहे? सामान्य वर्ष। हा अतिशय कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे। हे जर एकदा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला तर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही। मग त्याच्यानंतर जर आपण 2000 ला आपण भागून पाहिलं तर 400 ने भाग जातो, आत्ताच आपण भागून पाहिलेला आहे, याला 400 ने भाग जातो, आहे की नाही? मग इथं 4 1 4, 4 5 20, म्हणजे उत्तर पूर्ण अंकात भेटते, म्हणजे याचा अर्थ ते काय? लीप वर्ष। मग पहा, एकूण हे पहा, इथं दिलेलं आहे सामान्य वर्षातील फेब्रुवारी महिन्यात काय येत असते पहा, तर तो 28 दिवसाचा महिना असतो। फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो सामान्य वर्षामध्ये, म्हणून त्याच्यात एकूण 365 दिवस असतात। फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? फेब्रुवारी राहतो 28, सामान्य वर्षात 28 दिवसाचा तो महिना असतो, म्हणून इथं 365 दिवस असतात। परंतु लीप वर्षात विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, 1 दिवस वाढतो, कारण इथं लीप वर्षात 4 वर्षांनी लीप वर्ष येत असतो। पहा, लीप वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात, म्हणून हे इथं 366 दिवस होतात विद्यार्थी मित्रांनो। हा नियम अतिशय महत्वाचा आहे, समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे। हे समजून लिहून घ्या, तुम्ही नोट्स बनवा आणि त्याच्यानंतर आपण उदाहरणाकडे जाणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, नियम क्रमांक आपण 3रा पाहणार आहोत। पहा, सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वारी होते तोच वार वर्षाच्या शेवटी असतो। पहा, समजा सामान्य वर्षाची सुरुवात, आता या वर्षाची सुरुवात जर झाली सोमवारी, ओके, तोच वार त्याच वर्षी सोमवारी शेवटचा वार असेल, म्हणजे 31 डिसेंबरला पण काय असेल? सोमवारच असेल, म्हणजे पुढील वर्षाचा पहिला दिवस 1 वार पुढे सरकतो। मग या वर्षाची सुरुवात सोमवारी झाली, शेवट बी सोमवारीच होईल सामान्य वर्षात, परंतु पुढचा वर्ष जे आहे त्याचा पुढच्या वर्षीचा पहिला वार कोणता येईल? मग मंगळवार येईल। कोणता येईल? मंगळवार, म्हणजे 1 वार आपण पुढे सरकत असतो। त्यानंतर पहा, लीप वर्ष। लीप वर्षाचा नियम काय म्हणतो पहा, लीप वर्षाची सुरुवात ज्या वारी होते त्याचा पुढचा वार वर्षाच्या शेवटी असतो। म्हणजे पहा, इथं जर सोमवारी सुरुवात झाली असेल लीप वर्षामध्ये, तर शेवटचा वार कोणता असतो? मंगळवार। कोणता असतो? मंगळवार। म्हणजेच पुढील वर्षाचा पहिला वार 2 वार पुढे सरकतो, म्हणजेच इथं 2 वार पुढे सरकतो। 2 वार पुढे सरकतो म्हणजे इथं सोमवार जर असेल तर 2 वार पुढे सरकत असतो पहिला वार,
म्हणजे पहिला दिवस तर पुढील वर्षाचा पहिला दिवस बुधवार येईल. कोणता वार? तर बुधवार. 2 वार समोर सरकत असतो. हा नियम तुम्हाला क्लिअर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे नियम होते. आणखी समोर 2-4 नियम राहिलेले आहेत. बस ते एकदा क्लिअर झाले की आपण आपल्या प्रश्नांकडे बोलूया आणि एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही अशी मी 100% गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो. कारण एकदा जर आपले रूल क्लिअर झाले ना तर आपली कन्सेप्ट क्लिअर झाले तर आपले प्रश्न चुकत नसतात. म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमची एकूण एक कन्सेप्ट इथं क्लिअर केली जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही रूल इथं दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे रूल आहे. तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करा. तुमच्यासाठी फायदेशीर आहे. पहा, दर महिन्याच्या 1, 8, 15, 22 आणि 29ला सारखेच वार असतात. म्हणजे 1 तारखेला जर सोमवार असेल तर 8 तारखेलाही सोमवार असेल, 15 तारखेलाही सोमवार असेल, 22 तारखेलाही सोमवार असेल आणि 29 तारखेलाही सोमवार असेल. म्हणजेच 1 तारखेला जो वार आहे तोच 8ला आहे, 15ला आहे आणि 22-29 तारखेला असतो. त्याच्यानंतरचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, 31 दिवसाचा महिना असल्यास 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. त्या महिन्यात किती वेळा येतात? 5 वेळा. म्हणजे 31 दिवसाचा महिना आहे. ओके, काही महिने 31 दिवसाचे असतात तर त्याच्यामध्ये 1, 2, 3 तारखेचे वार जे आहे 5 वेळा येत असतो त्या महिन्यामध्ये. त्याच्यानंतरचा रूल आहे विद्यार्थी मित्रांनो, 30 दिवसाचा महिना असल्यास 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येत असतात. त्याच महिन्यात 1 व 2 तारखेचे वार 5 वेळा येत असतात. नसेल तर तुम्हाला कॅलेंडर आहे तर घरच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर पहा, लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेचा वार 5 वेळा येत असतो. अतिशय महत्त्वाचे रूल आहे, हे क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर सामान्य वर्षाची सुरुवात सामान्य वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात एकही वार 5 वेळा येत नाही. म्हणजे सामान्य वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात एकही वार 5 वेळा येत नाही. कारण त्याचं रिझन हे आहे की त्याच्यात 28 दिवस असतात आणि 28 दिवसाला आपण 7ने भागलं तर 0 उरते. परंतु इथं चेक करा की लीप वर्ष जर असेल तर 29 दिवस असतात, आहे की नाही. मग 29ला आपण जर 7ने भागलं तर किती उरतात? 7 चोक 28, उरला 1. म्हणून 1 तारखेचा वार 5 वेळा येत असतो. तसंच इथं 31 तारखेचा जरी चेक केला तर 31ला आपण जर भागलं, 31ला जर आपण 7ने भागलं तर इथं उरतात 3. म्हणजे 1, 2, 3 तारखेचे वार 5 वेळा येत असतात विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे नियम आहेत. त्याच्यानंतर पहा, इथं 30 दिवसाचा महिना असल्यास याला 7ने जर आपण भागलं, कितीने? 7ने जर भागलं तर इथं उरतात 7 चोक 28, उरले 2. म्हणजे 2 वार म्हणजे 1 व 2 तारखेचे वार काय येतात? तर 5 वेळा येतात. ओके. त्याच्यानंतर पहा, इथं 31 दिवसाचे 7 महिने असतात. किती? 31 दिवसाचे किती महिने? तर 7 महिने असतात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्हाला माहितच आहे की 30 दिवसाचे 4 महिने आणि 1 लीप वर्ष असू शकते किंवा मग सामान्य वर्ष असू शकते. तो फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा किंवा 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना. ओके. मग त्यानंतर पहा, आता हे दिवस आपण ओळखतो कसे? तर बोटाच्या मुठीवरून आपण असे ओळखू शकतो की पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आहे की नाही. तर याच्यावरून आपण असं ओळखू शकतो. जे घोटा असले तर ते 31 दिवसाचा महिना आणि जे मधात गॅप असते तो 30 दिवसाचा महिना, या हिशोबाने आपण मोजू शकतो. आता इथं आपले टोटल नियम आपले क्लिअर झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्त्वाचे नियम होते. आता आपण प्रश्नाकडे बोलूया. आता विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक पहिला पाहणार आहोत आपण. अतिशय बेसिक पासून पाहणार आहोत, जे की आपल्याला रूलनुसार आपल्याला पाहायचा आहे. रूल आपण पहिले क्लिअर केलेले आहेत आणि रूलनुसारच आपण काही क्वेश्चन घेतलेले आहे आणि हे रूलनुसारच क्वेश्चन येतात विद्यार्थी मित्रांनो. रूल तुमचे क्लिअर झाले असतील पहा, नाही झाले तर इथं मी तुम्हाला परत क्लिअर करून देईल. इथं पहा काय म्हटले, टाईप क्रमांक पहिला, उदाहरण क्रमांक पहिला. 1 जानेवारी 2003 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2004ला कोणता वार येईल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग याला सोडवायचं कसं? इथं ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन क्रमांक ए सोमवार, ऑप्शन क्रमांक बी बुधवार, ऑप्शन क्रमांक सी मंगळवार, ऑप्शन क्रमांक डी गुरुवार. अशा पद्धतीचे काही आपल्याला वार दिलेले आहेत. मग आपल्याला सोडवायचा आहे प्रश्न. मग कसं सोडवणार? सर्वप्रथम हे चेक करायचं का हा लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे. मग 2003ला 4ने भाग जातो का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, इथं 4ने भाग जात नाही. म्हणजे तो कोणता वर्ष आहे? तर तो सामान्य वर्ष आहे. मग हा जर सामान्य वर्ष असेल, ज्या वर्षी त्याची सुरुवात होते, सामान्य वर्षाची सुरुवात मंगळवारी झालेली आहे, तर तोच वार शेवटी असेल. तोच वार त्याच म्हणजे 2003च्या 31 डिसेंबरला शेवटी असेल. म्हणजेच येणारा पुढच्या वर्षाचा पहिला जे दिवस असेल तर एक वार पुढे सरकेल. किती वार?
तर एक वार पुढे सरकेल. इथं मंगळवार असेल तर उत्तर कोणतं येईल आपलं? बुधवार येईल. पहा इथं तुम्हाला हे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. नियमानुसारच हे क्वेश्चन येतात विद्यार्थी मित्रांनो. पहा तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की जर सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वारी होते तोच वार वर्षाच्या शेवटी होत असतो. म्हणजेच एक वार म्हणजे पहिला वार जो आहे पुढच्या वर्षीचा पहिला वार तो एक वार समोर सरकत असतो. म्हणजेच पहा इथं मंगळवार आहे तर येणारा वार कोणता असेल? बुधवार असेल. एका टाईपची आपण दोन उदाहरणं पाहता विद्यार्थी मित्रांनो. इथं उदाहरण क्रमांक दुसरा त्याच टाईपवर असेल. अतिशय सिंपल पद्धतीने आपण पाहणार आहोत. पहा 18 जानेवारी 2015 रोजी रविवार असेल तर 18 जानेवारी 2016 ला कोणता वार येईल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कोणता वार येईल? तर मग पहा 15 हा लीप वर्ष आहे का? तर नाही. 2015 हा लीप वर्ष नाही. म्हणजेच इथं जर रविवार असेल तर समोरची ही 18 तारीख दिलेली आहे तर याच 18 तारखेला कोणता वार असेल? तर त्याच 18 तारखेला समोरचा वार असेल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच समोरचा वार कोणता असेल तर इथं रविवार आहे तर येणारा वार कोणता असेल? एक वार समोर सरकतो तर ते सोमवार असेल. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं भेटलेलं आहे. म्हणजेच पहा लीप वर्ष म्हणजे सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वारी होते तोच वार शेवटच्या वारी असतो. त्याच वर्षी शेवटच्या वारी असतो. म्हणजेच एक वार समोरच्या वर्षी पहिल्या तारखेचा वार समोर सरकत असतो. हे आपण आता पाहिलेलं आहे. त्याचनुसार हे 18 तारीख जरी दिलेली असेल ना विद्यार्थी मित्रांनो तर यालाही आपण याच पद्धतीनं काढायचं आहे. समजलं? टाईप क्रमांक आता 2 पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. थोडासा टाईप चेंज करतो मी कारण आता लीप वर्षावरचं हे पाहायला लागते आपल्याला. पहा उदाहरण क्रमांक 3 तुमच्या स्क्रीनवर आहे. 15 जानेवारी 2024 ला सोमवार असेल तर 15 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? सर्वप्रथम तुमचं काम काय तर हा लीप वर्ष आहे का चेक करणे. तर 2024 हा लीप वर्ष आहे. त्याला 4 ने भाग जातो. लीप वर्ष आहे. मग ज्या वर्षी म्हणजे 1 जानेवारीला सोमवार असेल. ओके, 1 जानेवारी लीप वर्षात सोमवार असेल तर 1 जानेवारी समजून घ्या कन्सेप्ट सांगतो. 1 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? हे 24चं सांगत आहे मी. समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 24 ला कोणता वार असेल? तर हा लीप वर्ष असल्या कारणानं 2 वार आपण पुढे सरकत असतो पुढच्या वर्षी. मग 2 वार आपण पुढे सरकतो तर इथं लक्ष द्या इथं सोमवार आहे तर 2 वार समोर जायचं आपल्याला. 2 वार समोर जात असताना मग हा सोमवार असेल तर येणारा वार कोणता असेल? बुधवार विद्यार्थी मित्रांनो. कारण हा लीप वर्ष आहे. लीप वर्ष असेल तर आपण 2 वार पुढे सरकत असतो. उदाहरण क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. 30 जानेवारी 2016 ला बुधवार असेल तर 30 जानेवारी 2017 ला कोणता वार येईल? पहा इथं चेक करायचं आपल्याला लीप वर्ष आहे का? तर यस हा लीप वर्ष आहे. म्हणजेच आपल्याला आता पुढच्या वर्षी 2 वार समोर सरकायचा आहे. परंतु इथली तारीख चेक करणे तर ही 30 तारीख दिली तर ही 30 तारीखच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. पहा म्हणजे सेम डे आपल्याला करायचा आहे. तर याचा अर्थ हा बुधवार असेल तर 2 वार आपल्याला समोर सरकायचा. मग 2 वार समोर कोणता? तर बुधवार असेल तर शुक्रवार यायला पाहिजे आहे की नाही? 2 वार समोरचा वार तर शुक्रवार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कुठेही काही सोडवलेलं नाही. फक्त कन्सेप्ट नुसार आपण प्रश्न विचारले आणि त्याच्यानुसारच आपण सोडवत आहे. आता समोरच्या टाईपकडे आपण जाणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण थोडीशी लेवल वाढवलेली आहे. टाईप क्रमांक 3 आपण पाहणार आहोत. मग या प्रश्नाला सोडवायचं कसं? पहा 5वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर आहे. 1996 या वर्षी स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता तर त्यानंतर 8वा स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी साजरा केला जाईल? थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असं आपल्याला वाटलं तरी काही नाही, अवघड नाही आहे. पहा 1996 हा वर्ष दिलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी राहतो? तर 15 ऑगस्टला राहतो. शॉर्टकट लिहायचं, जेवढं शॉर्टकट येते तेवढं शॉर्टकट लिहायचं. 1996 ला गुरुवार आहे. कोणता वार आहे? गुरुवार. तर 15 ऑगस्ट तर त्याच्यानंतरचा 8 वार समोर. तर 8 वार हे पहा 1996 8 2004 होतात. तर हे 2004 ला कोणता वार असेल अशा पद्धतीनं. म्हणजे हे पहा 1996 + 8 तर हे 2004 होतात विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा. तर हे 2004 ला कोणता वार असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. मग हे 8 वार तर आपण लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये लीप वर्ष पहा 1996 ते 2004 पर्यंत किती लीप वर्ष येतात? तर 1996 चा लीप वर्ष येणार का? नाही, लीप वर्ष येणार नाही. 1996 चा फेब्रुवारी महिना झालेला आहे. मग कोणता येईल? 2000 चा एक लीप वर्ष आहे. 2000
या वर्षी एक लीप वर्ष येणार आणि 2004 या वर्षी एक लीप वर्ष, कारण याच्यात फेब्रुवारी महिना ऍड असेल, म्हणजे एकूण किती तर 2 लीप वर्ष येणार. टोटल लीप वर्ष हे 2 घेतले आणि हे 8 वार, हे 8वा पायाचा म्हणजे हे 8 घेतले, तर हे टोटल झाले किती 8 आणि 2 10. मग या 10ला भागायचं नेहमी 7 ने. 7 एक 7, 7 एक 7, उरले किती 3. आता 3 उरलेले आहे ना, तर 3 वार आपल्याला समोर जायचं, 3 वार समोर. तर इथं जर गुरुवार असेल तर 3 वार समोर कोणता, गुरुवारच्या नंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रविवार. पहा, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा पद्धतीने, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पद्धतीने आपल्याला एकदम शॉर्टकट पद्धतीने सोडवायचं, जास्त लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, आपला टाइम बेस्ट होईल. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक 6 पाहणार आहे. त्याच पद्धतीचा उदाहरण आहे, परंतु थोडासा मोठा दिलेला आहे. महेशचा जन्म 5 नोव्हेंबर 1989 शनिवारी झाला, तर त्याचा 25वा वाढदिवस कोणत्या वारी असेल. पहा, काय करायचं, इथं तारीख लिहायची 5 नोव्हेंबर 1989 शनिवार आहे ना. कोणता वार आहे तर शनिवार आहे. तर त्याच्यानंतर 25 दिवस म्हणजे 89 प्लस 25 केले विद्यार्थी मित्रांनो, तर इथे येतात 2014 आहे ना. तर 2014ला कोणता वार असेल, म्हणजेच 5 नोव्हेंबर 2014ला कोणता वार असेल हे काढायचं आहे आपल्याला. मग पहा, इथं 25 दिवस हे पूर्ण, परंतु याच्यामध्ये 1989 ते 2014 पर्यंत किती लीप वर्ष येतात तर चेक करा. इथं 92, 1992चा एक लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर शॉर्टकट लिहायचं, 96चा लीप वर्ष येईल. त्याच्यानंतर 2000चा लीप वर्ष, त्याच्यानंतर 2004चं लीप वर्ष, त्याच्यानंतर 8चं लीप वर्ष आणि त्याच्यानंतर 12चं लीप वर्ष. 2012चा 800 टोटल किती तर 6 लीप वर्ष येतात. याच्यात 6 प्लस करायचे, टोटल झाले 31. या 31ला नेहमी 7 ने भागायचं. 7 एक 7, 7 त्रिक 21, 7 चोक 28 होतात. 7 चोक 28 पूर्ण भाग 28चा गेला, परंतु उरतात किती 3. 3 उरले तर 3 वार आपल्याला समोर जायचं आहे. शनिवार पासून 3 वार समोर गेले, रविवार, सोमवार आणि मंगळवार. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, मंगळवार. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो. पहा, याच्यामध्ये आज आपण बरेचसे उदाहरणं पाहिलेले आहे, म्हणजे 6 उदाहरणं पाहिलेले आहे, अगदी बेसिक लेवलचे. समोरच्या पार्टमध्ये आपण याच्यावर टोटल कोड वाईज सर्व काही क्वेश्चन घेऊन येणार आहोत, जे की आता आपल्याला जर सांगितलं 1857चा उठाव कोणत्या वारी झाला होता, तर तिथलंही आपल्याला काढता आलं पाहिजे. यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ समोरच्या लेक्चरमध्ये बनवणार आहोत. मग या प्रश्न म्हणजे असे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला संपूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग तुम्हाला जन्म कोणत्या वारी झाला होता अशा पद्धतीचे प्रश्न येतात. कोणताही प्रश्न असो, मग दिनदर्शिकेवरचा संपूर्ण प्रश्न आपण नियमानुसार सोडवणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसं तुम्हाला व्हिडिओ वाटला त्याच्यासाठी कमेंट करून टाका. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.